दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर धन्यवाद केरळम असं लिहिलेला के.सी. वेणुगोपाल यांच्या फोटोसह मोठा बॅनर लागला। मात्र मुख्यमंत्रीपदी व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा झाली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। केरळमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर 10 दिवस उलटल्यावर व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री पदासाठी करू शकलेला आहे। परंतु त्याच वेळी आपण पाहू शकतो काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर इथे एक मोठा बॅनर लागलेला आहे, ज्यावर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले के.सी. वेणुगोपाल यांचा फोटो आहे आणि केरळम विथ काँग्रेस इन युअर ट्रस्ट वी फाइंड अवर ड्युटी, थँक्यू केरला अशा स्वरूपाचा मजकूर आहे। त्याशिवाय जर आपण अजून एक तिथे पोस्टर लागलेलं पाहिलं तर त्या पोस्टरवर सुद्धा के.सी. वेणुगोपाल यांचाच फोटो आहे, त्यांच्यासह इम्रान प्रतापगडी यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि इथे सुद्धा केरळच्या विजयाबद्दल एक अभिनंदन करणारा असा हा बॅनर आहे आणि त्यावरही के.सी. वेणुगोपाल यांचं शक्ती प्रदर्शन दिसून येते। त्याशिवाय जर आपण पाहिलं तर या पोस्टर्समधून, या बॅनर्समधून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे केरळमध्ये काँग्रेसनी मुख्यमंत्री पदाचा आपला उमेदवार चेहरा जाहीर केलेला असला तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला केरळमध्ये अंतर्गत मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक उमेदवारांची आणि नेत्यांची अजूनही चलबिचल सुरू आहे आणि ते या बॅनरबाजीवरून दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेंसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।